उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिवसेना शहर प्रमुखावरच गोळीबार करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबाराचा हा प्रकार घडलेला आहे। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्येच सुरुवातीला वादावादी झाली आणि याच वादातून गोळीबार झाल्याचं कळतंय। जागेच्या वादातून ही घटना घडली आहे अशी एक प्राथमिक माहिती समोर येते। महेश गायकवाड यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत, तर आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार ताई, उल्हासनगरमध्ये जे घडलेलं आहे त्या प्रकाराकडे कसं पाहताय तुम्ही? जो काही प्रकार घडला उल्हासनगरमध्ये, अगदी आपण म्हणूया पोलीस स्टेशन मध्येच गोळीबाराची घटना घडते आणि ती सुद्धा भाजप आमदाराकडून। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गँगवॉर मध्ये मी मगापासून सांगते की मी अत्यंत जबाबदारीने, गांभीर्याने आणि विचार करून गँगवॉर हा शब्द उच्चारते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी या दोघांमधला स्वश्रेष्ठत्व वाद शिगेला पोचला आहे। स्वतःचं स्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दोघेही अहममिकेला जाऊन अगदी म्हणजे इरेला पेटलेले आहेत आणि या दोघांच्या गँगवॉर मध्ये महाराष्ट्राची मर्यादा, महाराष्ट्राचं शालीन राजकारण, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था या सगळ्यांनाच चूड लावण्याचे प्रयत्न होत आहेत। गणपत गायकवाडांनी गोळी झाडली हे आज घडलं, पण हे पहिल्यांदा घडलं का? याच्या आधी सदा सरवणकरने हवेत गोळीबार केला। तिकडे किशोर पाटलांनी जळगावमध्ये एका पत्रकाराला मारहाण केली आणि वर तोंड करून सांगितलं की हो मारलं मी। गीता जैनने इंजिनियरला मारलं आणि सांगितलं की हा मारलं मी। हिंगोलीमध्ये संतोष बांगर रोज अधिकाऱ्यांना मारतो, हो मारलं मी। तिकडे तो बुलढाण्याचा येडपट माणूस संजय गायकवाड, तो मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांच्या संबंधाने अत्यंत घाणेरडा आणि अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो आणि या सगळ्यांचा माज एकदाही मुख्यमंत्री शिंदे साहेब उतरवत नाहीत, कारण शिंदे साहेबांना ठरवून जणू काही तो गँगवॉर खेळायचा आहे। मी अजून एका घटनेची आठवण करून दिली पाहिजे। पुण्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्ये अजितदादांच्याच पदाधिकाऱ्याला भाजपचे आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करतात। ना गृहमंत्री काही बोलतात ना दादा काही बोलतात। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे वारंवार सपशेल अपयशी आणि नापास गृहमंत्री ठरतात आणि त्या नापास गृहमंत्र्यांच्या सोबत ज्याला राज्य घेऊन चालता येत नाही असे मुख्यमंत्री कार्यरत राहतात। या दोघांनीही महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे। आम्हाला वाईट वाटतं हे बोलताना की दोन गुंडांबद्दल बोलावं, तसं आम्हाला आता या दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलावं लागतंय, कारण तेवढा गँगवॉर आणि तेवढा उत्मात या दोघांनी केलाय। अगदी ताई, धन्यवाद आम्हाला या प्रतिक्रिया दिल्या संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।